नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। कुमट्यात भगवंताच्या जयघोषात भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा। कुमटे येथील अतिशय क्षेत्र 1008 श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाला। सकाळी 10 वाजता भगवंतास महावीर करण्यात आला, तसेच सायंकाळी 6 वाजता भगवान महावीरांच्या तैलचित्राची व पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत बहुसंख्य श्रावक श्राविका उपस्थित होत्या। महावीर भगवान की जय, अहिंसा प्रमोद धर्म की जय, सिद्धांत शास्त्र की जय, विश्व धर्म की जय अशा घोषणांनी कुमटे परिसर भक्तिमय झाला होता। तर पखिंडा या गीताच्या तालावर महिलांनी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी या कार्यक्रमास गांधीनाथा रंगी विद्यालयाचे संजय गांधी शेठ, रावजी सकाराम महाविद्यालयाचे अनुप दोशी, आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अजित शहा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर सरित कोठाडिया, उद्योजक रविकिरण मैंदर्गे, मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील, उपाध्यक्ष नितीन कासार, सचिव वालचंद पाटील, मंजुषा मैंदर्गे, जैन कासार, मंदिर समितीचे बाबूराव रतंगा, अरुण धुमाळ, नंदकुमार कंगळे, अभिनंदन विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी रविकिरण मैंदर्गे आणि परिवाराने कुमटे मंदिरास चंद्रप्रभूंची प्रतिमा भेट केली आणि त्याच प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच संमती मेटलचे वैभव पाटील यांनी मंदिराच्या शिखरावर बसवण्यासाठी 15 फुटी पितळी ध्वज दिला। तर ज्येष्ठ नागरिक संघाचे सांस्कृतिक भवनाचे बांधकाम चालू असून त्या बांधकामास 51 पोते सिमेंट दिले। भगवान महावीरांच्या मातेचा मान मंजुषा मैंदर्गे यांना देण्यात आला, तर आत्याचा मान पूजा पानपट व दीपिका गोपालकर यांना देण्यात आला होता। यावेळी भगवंताचा पाळणा महिलांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला। येणाऱ्या सर्व श्रावणकांची अल्पोपहाराची व्यवस्था नितीन कासार यांनी केली होती, तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रथमेश कासार व पंडित अक्षय शहा यांनी केले। यावेळी अनिल पाटील, सत्वसेन पाटील, अशोक पाटील, सचिन कासार, सचिन पाटील, आनंद पाटील, विक्रांत पाटील, वैभव पाटील, अजित पाटील, ओम पाटील, सागर पाटील, युवराज लोखंडे, सुलचंद लोखंडे, दर्शन लोखंडे, संदीप पानपट, महावीर पानपट, रवी कासार, मनोहर कासार, देवेंद्र कासार, संजय पानपट, भाग्येश पाटील, अमोल पाटील, नितीन पाटील, किरण पाटील, महेश पाटील, यश पाटील, सोहम पाटील, महेश आहेरकर आदी कार्यकर्त्यांनी भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवासाठी परिश्रम घेतले। शेवटी आभार प्रदर्शन मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी केले। आज अतिशय क्षेत्र 1008 श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीनं जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आजचं विशेष हे आहे की सौम्यसागरजी महाराज आणि त्यांचा संघ कुमटे येथे आला होता। त्यांनी आम्हाला एक सूचना केली होती की यापुढे पालखीत मूर्ती ठेवायची आहे, भगवंताची मूर्ती ठेवूनच मिरवणूक काढायची आहे। त्याप्रमाणे रविकिरण मैंदर्गे इथले उद्योजक आहेत, त्यांनी ह्या गोष्टीला होकार देऊन आज ती मूर्ती आमच्या मंदिरात आणली आणि त्या मूर्तीसह आम्ही आज ही मिरवणूक काढत आहोत। त्या मूर्तीबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभार मानतो। विशेष म्हणजे आज गावात ही खूप मोठ्या म्हणजे मिरवणूक उत्साहात निघाली। त्याच पद्धतीने सोलापुरात 2च मिरवणुका निघतात, एक सोलापूर शहरात आणि एक कुमटे गावात। तर ही कुमटे गावात खूप उत्साहात असते, दरवर्षी मिरवणूक चांगली निघते आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो। धन्यवाद। सर्वांना जय जिनेंद्र। आज महावीर जयंतीच्या औचित्याने सोलापूर शहरामध्ये प्रामुख्याने 2 पालखी जे निघतात त्यातली जे सोलापूर शहरामध्ये आज सकाळी जी पालखी झाली, त्याचप्रमाणे आज संध्याकाळी श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर इथले ट्रस्टी श्री श्यामजी पाटील व इतर ट्रस्टीगण यांनी खूप सुंदररीत्याने आज पालखीचं नियोजन केलं होतं। संध्याकाळी पालखी असल्यामुळे श्रावकांना व्यवस्थित इथं सहभागी होता आलं। तसंच धार्मिक वातावरण निर्मितीसाठी खूप
खूप छान वाटलं आज. आहे आपल्याला माहिती झालं. हे दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आमचंही भाग्य पुन्हा आहे, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली आणि आपला सहवास लागला. खूप छान वाटते. आणि काय माहिती, माझ्या माहेर म्हणजे माझे वडील, त्यांची या मंदिरावर खूप श्रद्धा होती. म्हणजे श्री शाळा, त्यामुळे मलाही आतून असं वाटतं की नाही आपल्याला पावलं माझी इकडे वळतील नक्की. मला एकच सांगायचं की भगवान महावीरांनी जो अनेकांना स्थापित केला, तर सगळ्यांनी अनेकांवादी दृष्टिकोन ठेवावा आणि विचारामध्ये अनेकांवाद, आचारात अहिंसा आणि समाजात व परिवाराचं पालन करावं, तर सगळा समाज स्वस्थ, शांत आणि आनंददायी होईल. आणि आपले सगळे तीर्थंकर अनेकांतवादी होते. लक्ष घ्या, स्वयंभू स्वतंत्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.